हॅलो. यंग बॉयज जांभारी विरुद्ध राधाकृष्ण यांच्यात दुसरा सामना झुंजार प्रीमियर लीग 2024 मध्ये होत आहे आणि या सामन्याची नाणेफेक आता झाली आणि नाणेफेक राधेकृष्ण संघाने जिंकून प्रथम बॉलिंग करणार आहेत. ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपल्या आयोजकाच्या वतीनं कॅप दिलेली आहे आणि दुसरा सामना या स्पर्धेतला आपण खेळणार आहोत. राधाकृष्ण, कशी असेल स्ट्रॅटेजी हा सामना खेळण्याची? पहिली मॅच पण झाली ती फर्स्ट बॉलिंग करूनच जिंकलेत आणि आमचा पण तोच हे राहील, प्रयत्न राहील. टार्गेट चेस करण्याचं राधाकृष्णानं ठरवलेलं आहे आणि बघूया ते पहिल्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये पण सक्सेस होतात का, कितीपर्यंत आपण धावा रोखायचा मनाशी बांधलेला आहे. पुढची पण टीम चांगल्या असल्यामुळे आम्ही 40-45च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. अच्छा, म्हणजे मगाशी जी मॅच झाली साधारण तशीच मॅच आता आम्हाला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद राधाकृष्ण, ऑल द बेस्ट. होत बाबा, टॉस हरलात, बॅटिंग आलेली आहे. यंग बॉयज, बॅटिंग आलेली आहे, कशी असेल स्ट्रॅटेजी तुमची बॅटिंग करण्यासाठीची? आम्ही जास्तीत जास्त 50 ते 60 रन मारण्याचे प्रयत्न करू. समोर पण संघ माझ्या संघातले पण ते प्लेयर आहेत. एकंदरीत दोन्ही बॉलिंग पिच म्हणता येईल काहीला. ते काय सांगू शकत नाही बॉलिंग पिच, पण बॅटिंग साठी पिच. ऑल द बेस्ट. यंग बॉयज जांभारीनं फलंदाजीमध्ये किमान 60 धावा करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि राधाकृष्ण संघ त्यांना किमान 40 धावावर रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरा जो सामना होणार आहे तो यंग बॉयज जांभारी विरुद्ध खोत बाबा. यंग बॉयज जांभारीचं स्क्वॉड असे आहे: राजेश वासावे, वैभव सारंग, निखिल साहिद, भक्तराज मलेकर, दक्ष, विक्रांत, गौरव. राधाकृष्ण संघामधून खेळणार आहेत सरोज, अभिज्ञ, कुणाल, निनाद, आर्यन, अतुल, कुणाल आणि पूजन. जो सामना झाला होता त्यामध्ये तुम्ही पाहिला असेल रोखला होता. एन्जॉय जांभारीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. ईशान प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. तो सामना पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही पिच बॉलिंग साठी सुद्धा साथ देते आणि फलंदाजी साठी सुद्धा साथ देते. ज्या पद्धतीने एन्जॉय जांभारीने फलंदाजी केली ते अतिशय लक्षणीय होते. या ठिकाणी नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल राधाकृष्ण साखरियागर या संघाच्या बाजूने झुकलेला. राधाकृष्ण साखरियागरचे संघमालक आहेत मिस्टर देवेश पाटील. त्यांचं मी अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये आपला संघ सहभागी केलात आणि प्रतिनिधी या ठिकाणी आर.के. वॉरियर्स साखरियागरचा पाठवायचे प्रतिनिधी. कप्तान राधाकृष्ण साखरियागर, एक प्रतिनिधी राधाकृष्ण साखरियागरचे कप्तान सरोज लोकरे. प्रतिनिधी मध्ये इशारा करून सांगायचंय प्रतिनिधी पाठवायचंय. फास्ट यायचंय, फास्ट.
सलामीची जोडी मैदानात अवतरली आणि तो स्ट्राईकला येते दक्ष, नॉन स्ट्राईकला येते अशुल धोपावकर. निनाद या ठिकाणी प्रतिनिधी असा पाठवायचा आहे की त्याला आपल्या संघातील सर्व खेळाडू आहेत याची माहिती असली पाहिजे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होते. निनाद राईट हँड राऊंड द विकेट, गोलंदाजीसाठी तयार. या षटकातील पहिला चेंडू, सुंदर चेंडू, मिडल स्टिक वर टाकलेला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. हो, सुंदर चेंडू, बॅटच्या कडेला लागलेला चेंडू. विकेट किपरची मिस फिल्डिंग होते. विकेटच्या पाठीमागे गेलेला चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्येत धावसंख्या होते 1. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. दक्ष स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते अशुल. दिशाहीन चेंडू, वाईड बॉल. धावसंख्या झाली 2. ओ, खराब चेंडू, लेग टर्न करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी वाईड बॉल पंचांनी. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धावसंख्या झाली 3. आतापर्यंत 2 चेंडू अधिकृत या ठिकाणी नोंदणी झाली. हो, सुंदर मारलेला चेंडू, 4 धावा. धावसंख्येत आणि सुंदर यामध्ये मारलेले चेंडू 2. परिणाम दरम्यान पुढचा चेंडू, वाईड बॉल. खराब गोलंदाजी, दिशाहीन चेंडू. गोलंदाजीचा प्रदर्शन होता जिनाकडून आतापर्यंत 14 धावा केलेल्या आणि या षटकातला तो शेवटचा चेंडू टाकला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, राईट हँड राऊंड द विकेट आणि फुटला येऊन मारलेला चेंडू. 1 छोटी धाव घेतलेली. या ठिकाणी माझे मित्र योगेश लोकरे या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात ते समालोचन कक्षात जोडले जातील. आपल्याला त्यांच्या आवाजातून आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल. योगेश लोकरे. या पॉईंटमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा केलेल्या, त्यामध्ये दक्ष 12 धावा आणि अंशुल पहिल्यांदाच आता स्ट्राईक. तू आत नको विचारूस. दक्ष स्ट्राईक वर आहे. बरोबर आहे. दक्ष पुन्हा त्याच पद्धतीने पंच करून मारलाय. आमचे कॅमेरामन बॉल पकडत आहेत. कॅमेरामध्ये मात्र या सेटिंग केलेली आहे बॉलच्या बाहेर, पण चौकार मात्र तो यावेळी बॉल जमवलेला. त्यांची धावसंख्या पोहोचली 19 वर. स्ट्राईकला येते दक्ष. सुंदर फलंदाजी करतात सरोज. थोडेसे जलद गतीने चेंडू फेकतायत. थोडासा दिशाहीन चेंडू, लेग स्टिकच्या बाहेरून गेला चेंडू. पंचाने वाईड घोषित केलाय. धावसंख्येत धावसंख्या झाली 20. अप्रतिम शॉट, 4 धावा.
मॅचच्या बाहेर आणि संघाची धावसंख्या होती 29. धावसंख्या झाली 29. आणि सरोज हो त्याच्या कडेला लागलेला चेंडू या ठिकाणी मिस फिल्डिंग. विकेट किपर यांची एक धाव मिळते. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 30. सरोज षटकातील पुढचा चेंडू फेकते. आतापर्यंत 2 आवांतर चेंडू फेकले. 3 चेंडूंची या ठिकाणी नोंद झालेली आहे. हा 4था चेंडू निर्धाव चेंडू अप्रतिम चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे आरके संघाला म्हणजेच राधाकृष्ण वॉरियर्स संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू सरोज यांच्या गोलंदाजीतील शेवटचा चेंडू स्ट्राईकला येते. दक्ष मॅन फॉर्म पालशेत. सरोज षटकातील पुढचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. नो बॉल जी वाईल्ड लाईन आहे त्याच्या पाठीमागे चेंडू पडला. आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण क्रिकेट केलेले आहेत. क्रिकेटचे अंडरआर्म क्रिकेटचे नियम आपल्याला माहित आहेत. पंचांकडे दाद मारण्याची गरज नाही. पंचांनी अतिशय योग्य निर्णय दिला. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू नो बॉल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने टाकलेला चेंडू. खराब गोलंदाजी आयकॉन प्लेअर आहे आरके संघाचे. धावसंख्या झाली 32. ओ क्लीन बॉल. एस्ट्रा उद्ध्वस्त केल्या. थोडेसे चिडलेले होते फलंदाजावरती. दक्ष ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते त्यांचा विकेट घेणे अतिशय महत्वाचं आहे आणि तशा दृष्टीने ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना दिशा मिळत नव्हती गोलंदाजीची. परंतु शेवटच्या चेंडू मध्ये अतिशय अप्रतिम मारा केला. अचूक चेंडू होता. त्याच्यावरती कोणाचा तरी एकाचा कॅमेरा टपिंग लाईनच्या आसपास थोडासा पुढे पडलेला चेंडू सरळ स्टँडवरती आदळला आणि हा पहिला धक्का यंगबाई जांभारी संघाला. स्ट्राईक वरती आता आले ते फलंदाज. बॉलर कोण आहे? नवीन फलंदाज आले ते राजेशने. स्ट्राईक एंड वरती आहेत ते अशोक. नवीन गोलंदाज बरोबर आहे निनाद. आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलेत. राईट हँड राऊंड विकेट मारा करतील अशोल यांना. हो सुंदर हो क्लीन बॉल. दुर्दैवरित्या बॅटच्या एज लागून स्टंप वरती आलेला चेंडू आणि हा दुसरा धक्का यंगबाई जांभारी संघाला. या ठिकाणी माझे मित्र बत्तीस 3-32 अशी धावसंख्या झाली आहे. सामना असेल 5 षटकांचा. निनाद गोलंदाजीमध्ये 4 चेंडू फेकून झाले. या 4 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद करून एकही धाव दिलेला आहे. म्हणजे उर्वरित मला वाटतं या आपल्या कोट्यातील 1.4 चेंडू फेकून झालेत. 1.4 षटक फेकून झालेत आणि या 1.4 षटकामध्ये केवळ 2च धावा दिल्यात. ते निनाद याने नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. पॅडला लागून जातोय. जाहीर क्षेत्रामध्ये 1 धाव येतोय. पंचांचा सिग्नल येतोय. 3रा पंचांच्या भूमिकेत आहेत भगवान कारभारी यांच्या माध्यमातून सिग्नल होतोय. 1 धावा. या 1 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 33. 3 चेंडू अजून 3 फलंदाज बाद झाले. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. खरोखर सुरेख चेंडू होता. यॉर्क लेन चेंडू होता. पंचांचा सिग्नल येतोय.
स्ट्राईक चेंज झाली. एक धाव मिळते. या एका धावेची धावसंख्या होते 34. 3 षटकानंतर 3 बाद. आहेत वासळ आहेत. दरम्यान पुन्हा एकदा लेग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल येतोय. पंचायत सिग्नल येतोय. अतिरिक्त एक धाव मिळते. या एक धावेची धावसंख्या होते 36. तिसरं षटक चौथं षटक प्रगतीपथावर चालू आहे. पहिले दोन्ही चेंडू अतिरिक्त फेकले होते. धावसंख्या झाली ती 36. राजेश वैयक्तिक एक धावसंख्या करतोय. एक चेंडू मध्ये एक धाव खेळतोय. राजेश यंग बॉईज जांभारीचा हा सुरेख फलंदाज आहे. एका हाती सामना फिरवायची त्याच्या मनगडमध्ये ताकद आहे. दरम्यान सुरेख पुन्हा एकदा लेग स्वीप करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. राजेश मात्र अपयशी ठरतोय. 3 चेंडू लेग स्वीप करण्याचे प्रयत्न होते. 3 चेंडू मध्ये अपयशी ठरला राजेश हा यंग बॉईज जांभारी संघाचा एक नावाजलेला फलंदाज या पंचकृषीमध्ये नावाजलेला फलंदाज आहे. लेगिस्टीच्या खूपच बाहेर पंच मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. भावेश कोळकांड. वाईड बॉल येतोय. अतिरिक्त एक धाव मिळते. अवांतर एक धाव मिळते. 2 धावेची धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 38. 3 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या होते 38. 3.1 षटकानंतर यंग बॉईज जांभारीची धावसंख्या होते 38. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे प्राइस बॉक्स ठेवले त्या बॉक्स मध्ये जाऊन कृपया आपलं देणगी नोंदवावी अशी विनंती असेल. कारण ही स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. ही जगभरात ही स्पर्धा पाहिली जाते. कृपया समालोचन करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये हे प्रेक्षकांना विनंती असेल याची नोंद घ्यावी. दरम्यान चेंडू होतोय निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल आदित्य. दरम्यान पंच केले चेंडू 2 रन कव्हरच्या दिशेने जातोय. पंचाचा सिग्नल होतोय. 2 धावा. या 2 धावेची धावसंख्या होते 41. या मैदानाच्या चारी बाजूला जाहीर क्षेत्र लावले आहेत. स्पर्धा आयोजक मंडळाकडून ज्या स्पॉट मध्ये जो चेंडू जाईल त्या चेंडू मध्ये 1 धाव 2 धाव आणि 4 धाव असे नियम ठरवलेले आहेत. या नियमांचं काटेकोरपणे पालन करतायत पंच मैदानामध्ये आहेत. गिरीश कोलटकर मुख्य पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत अरविंद मोरे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत आमचे मोठे बंधुराज भगवान कारभारी. दरम्यान तिन्ही पंचांचं अभिनंदन असेल. या एका धावेनिशी धावसंख्या होते 42. या षटकातील 4 चेंडू फेकून झालेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 बाद 42 अशी धावसंख्या आहे ती यंग बॉईज जांभारी संघाची. आता स्ट्राईक मिळते ती वैभव सारंगला. वैभव पण कर्णधाराच्या भूमिकेत आहे. या सामन्यामध्ये 1 धाव मिळते वैभवला. संघालाही 1 धाव मिळते. या एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 43. आता स्ट्राईकला होतोय राजेश. 5 बॉल फेस केलेत. 5 चेंडू मध्ये 6 धावा केलेत. थोडस नाराज केलं होते. या षटकातील शेवटचा चेंडू टच केला. तिथे आढळून जाण्याचा प्रयत्न होतोय विकासच्या माध्यमातून. दरम्यान चेंडू होतोय सीमा पार. पंचांचं सिग्नल होतो 2 धावा. या 2 धावांशी धावसंख्या
नवीन गोलंदाज कुणाल वासावे हे जांभारी गावाला बिलॉंग करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते यंगई जांभारी संघातून खेळतात. बरोबर आहे. या स्पर्धेसाठी ऑक्शन प्रणालीमधून ते आरके वॉरियर संघाचे संघमालक देवेश पाटील यांनी त्यांना खरेदी केलं होतं आपल्या संघामध्ये. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, कोणतीही धाव नाही, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू कुणाल राईट हँड ऑन द विकेट राजेश साठी. राजेश खेळण्यासाठी तयार. सुंदर चेंडू, तितकं सुंदररित्या मारलेला चेंडू, कोणतीही चांगली नाही, क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यासाठी 4 धावा. फलंदाजांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. विनीत वासावे, राजेश शेट्टी आणि हा वाईड बॉल 5+1 आणि 5च्या रूपाने 1 अशा 2 धावा बोनसच्या रूपाने मिळत आहेत यंगवाई जांभारीला. धावसंख्या झाली 53. पाचवं षटक प्रगतीवर, शेवटचं षटक या इनिंग्स मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी 1 धाव मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 53. 3 गडी बाद झाले, 3 गडी तंबूत परतलेत यंगबाई जांभारीचे. परंतु ज्या पद्धतीने ही जोडी मैदानात ज्या पद्धतीने फलंदाजी करते ती अतिशय लक्षणीय आहे. धावसंख्या झाली 54. सुंदर यॉर्कर चेंडू होता, अतिशय सुंदर मारलेले चेंडू, चांगली टॅप शॉट म्हणावी लागेल. शिल्लक आहेत. हो, सुंदर चेंडू, फलंदाजा सुद्धा चेंडू समजलेला नाही, परंतु डायरेक्ट पलीकडे पडला. धावच्या रूपाने 1 पंचांनी 9 घोषित केलाय. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 60. चांगली धावसंख्या धावफलकावरती झळकते. एक चांगलं टार्गेट तयार केलंय, निर्माण केलाय यंगबाई जांभारीच्या फलंदाजाने. चांगली सुस्थिती अशी निर्माण केली या 2 फलंदाजाने. ओ, सुंदर मारलेला चेंडू, लेगच्या दिशेने दिशा दिलेल्या चेंडूला तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 61. 1 धाव चोरटी घेतली बिटवीन द रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत, मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी धावचीची संधी होती. काय दिलं? डेड बॉल. ना, डेड बॉल आहे. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. एकच बॉल. पहिला चेंडू वाईड बॉल, त्या चेंडूवरती 5च्या रूपाने 1 अशा 2 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर 4 धावा, 1 डॉट बॉल गेलेला. अशा पद्धतीने 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. कुणाल यांनी 5 चेंडू मध्ये 16 धावा दिलेल्या आहेत आणि 1 चोरटी धाव मिळतो थोडा स्टंप वरती. तरी चांगली त्या ठिकाणी कलेक्ट केला चेंडू आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या. धावची 2 तंबूत परतलेत ते राजेश. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 20 चौकार खेचलेले आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 63.
रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह प्रोप्रायटर सौरभ दादा मयेकर आमचे खास मित्र आहेत ते रत्नागिरीहून इथे त्यांना पाचारण करण्यात आलंय. ते लाईव्ह टेलिकास्टच्या भूमिकेत आपली कामगिरी चोख बजावतात. या स्पर्धेचा पहिला दिवस असणार आहे. झुंजार प्रीमियर लीग पर्व पहिलं. या पहिल्या पर्वाचा दुसरा सामना चालू आहे यंग बॉय जामारी विरुद्ध आरके वॉरियर्स. या दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये हा सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 63 धावा केल्या होत्या यंग बॉय जांभरे संघाने. 64 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. संघाचा कर्णधार असेल स्ट्राईकला सरोज. या पंचकृषीमध्ये या सामन्याला सुरुवात होते. पंचाचा सिग्नल येतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक होतं. वैभव सारंग कर्णधार विरुद्ध कर्णधार असा सामना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू हलक्या चेंडू खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने निर्धाव होतो चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टच केलाय. त्याच क्षेत्रामध्ये या 4 धावांविषयी वैयक्तिक खात्यात संघाचा कर्णधार असेल. पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. संघाला पराभवाच्या छायेत न्यायचं की विजयाच्या दिशेने वाटचाल करायची याची जबाबदारी असेल सरोजकडे आणि त्याच्या विरुद्ध जबाबदारी असेल तो वैभवकडे. यंग बॉय जांभरे संघाकडून टोच केला होता चेंडू. यॉर्क यांचा चेंडू होता. तितकं सुंदर क्षेत्र होतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू हरवला जातोय. निर्धाव होतोय चेंडू. या षटकातील 4 चेंडू फेकून झालेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिर आहे 4. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऑनसाईडला खेळून जायला तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान निर्धाव होतोय चेंडू. या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. अजून 1 चेंडू शिल्लक असेल. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिले षटक गेला तो वैभव सारंग संघाचे कर्णधार आहे. तो पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा दिल्या ते वैभवाने. पुन्हा या षटकातील शेवटचे चेंडू थोडस लेटेस्टच्या बाहेर पंच सिग्नल येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळते. या 1 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू जोरदार हिट केला होता. निर्धाव होतोय चेंडू. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 3/5. मेन पॅव्हलियन आहे. त्या ठिकाणी खेळाडू बसलेले आहेत. त्याच्या खाली काही जाहिराती तिथे लावलेल्या आहेत. ते जे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत. त्यांनी सर्वांनी उठायचंय तिथून. ॲडव्हर्टाईज खाली लागलेले आहेत. प्लीज त्यांनी सर्वांनी तिथून उठायचंय. सर्वांनी उठायचंय तिथून. सर्वांनी उठायचंय. सर्वांनी उठायचंय. नाहीतर पाठीमागे बसायचंय सोफा सेटवर. ओके. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान षटकातील पहिला चेंडू फेकला. 9 घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 6. यानंतर जो सामना होणार आहे तो एन्जॉय ग्रुप जामदारी वर्सेस विठ्ठल रखुमाई. गोलंदाज आहेत ते आदित्य. राईट हँड राऊंड द विकेट मारा करते. हो सुंदर टर्न. चांगला टर्न होता चेंडूला. लेग स्टिकच्या बाहेर होता चेंडू आणि टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मिडल स्टिकच्या दिशेने गेलेला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू नो बॉल. खराब चेंडू. अतिशय खराब चेंडू. 4 धावा. एकूण 5 धावा मिळतात. अशा पद्धतीची गोलंदाजी जर गोलंदाजाने केली तर या चेंडूंचा तुम्हाला समाचार घ्यावाच लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक फेकलं गेलं आणि ज्या पद्धतीने सरोज याने फलंदाजी केली तर त्यावेळेला असं कुठेतरी वाटत होतं की आरके वॉरियर्स बॅकफुटवर जातोय की काय. परंतु जर अशा पद्धतीचे जर गोलंदाजाने नो बॉल टाकले तर त्याच्या
त्या चेंडूवरती आपण पुरेपूर फायदा उचलला पाहिजे आणि एक लय मध्ये आलं पाहिजे जिथपर्यंत जिंकण्याचा प्रश्न आहे. आणि 4 धावा, सुंदर फलंदाजी अशा पद्धतीने आदित्य यांच्याकडून दोन चेंडू फेकून झालेत. खराब गोलंदाजी, नो बॉल फेकतायत. आदित्य पुन्हा एकदा त्यांना थोडीशी समज दिलेली. खराब गोलंदाजी, चांगले फायदा उचलतायत ते फलंदाज. अशा चेंडूंचा पुरेपूर त्यांना एक सोची समजी गोलंदाजी केली पाहिजे. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली पाहिजे. एक प्रकारे फलंदाजाला जगडून ठेवलं पाहिजे, बांधून ठेवलं पाहिजे. कशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. खराब गोलंदाजी या ठिकाणी वाईड आहे. आदित्य गोलंदाजीसाठी तयार. हो, सुंदर चेंडू डिक्लेअर एरियामध्ये चेंडू जाते या ठिकाणी. पॅचच्या कडेला लागलेला चेंडू. धावसंख्या झाली 24. 19 धावा दिल्या. 3 चेंडू फेकून झालेत आदित्य यांच्या गोलंदाजीतून आणि सुंदर मारलेला चेंडू. धावसंख्या होते खेळ झालेला आहे आणि हा 5वा चेंडू. आदित्य यांच्या गोलंदाजीतून एक निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एंगबाई जांबारीच्या क्षेत्ररक्षकांकडून. पुन्हा एकदा आदित्य. हो, सुंदर मारलेला चेंडू. या ठिकाणी योगेश आहेत. मी योगेश षटक संपलंय. मी योगेश यांना क्रिकेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजाने नो चेंडू टाकले किंवा एक्स्ट्रा वाईड टाकले तर त्याचा परिणाम कशा पद्धतीने त्या मॅच वरती होतो हे योगेश लोकरे सांगतील. म्हणून तर बाजूला बसून ठेवू. नक्कीच धन्यवाद टिमसेकर. 9 चेंडू म्हटला तर ओरम क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहत असाल, ग्रामीण क्रिकेट पाहत असाल तर ओरम क्रिकेट स्पर्धेमध्ये फ्रीडचा उपयोग केला जातो, परंतु अंडरम क्रिकेटमध्ये फ्रीडचा उपयोग केला जात नाही. तेव्हा याचा दंड गोलंदाजांना भोगावा लागतो, परंतु फायदा त्याचा फलंदाजाला होत नाही हे मी इथे सांगू इच्छितो. धन्यवाद. तर सामना चालू आहे. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 32. सर्व युट्यूब व्ह्युअर्स आहेत त्यांचं अभिनंदन करीन, कारण सामना म्हणजे या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून 1 तासात 6000 व्ह्युअर्सने ही स्पर्धा आपली पाहिलेली आहे, सामने पाहत आहेत. या स्पर्धेचं जे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे ते रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि सुंदर मारलेला तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावांसाठी चेंडू जातोय. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली संघाची धावसंख्या झाली 34. योगेश 64 धावा पार करायच्या आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला आहे. संघाचा कर्णधार मैदानामध्ये तग धरून उभा आहे. मला वाटतं सर्वने नक्कीच ठरवलंय की जोपर्यंत पंचांचा सिग्नल असेल, डॉट चेंडू असेल, मला वाटतं आपण चर्चा करत होतो. सरोज मैदानामध्ये, सरोज अजून तग धरून मैदानामध्ये उभा आहे. वरदान सॅक्रिफाईस करण्याचा
विकेट सॅक्रिफाईस करण्याचा विचार होता, परंतु यष्टीरक्षक राजेश श्रीवास्तव यांनी हेरलं की सरोजला बाद करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून त्यांना जीवदान दिलं. दरम्यान निर्धाव होतो चेंडू. सरोज खेळतो 9 चेंडू मध्ये 6 धावा. धावसंख्या स्थिर आहे 34. बिन बाद 34. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. अंशुल दरम्यान यॉर्क लेन चेंडू होता. एस्टा उद्ध्वस्त झाला. अशा रीतीने पहिला धक्का मिळतो तो सरजच्या माध्यमातून संघाचा कर्णधार बाद होतोय. पहिल्या तंबूच्या आसडाला परततोय. दोन्ही फलंदाज जे नवीन फलंदाज मैदानात आले कशा पद्धतीने चेंडू सामना करायला पाहिजे हे काहीच त्यांना कानमंत्र दिलंय की चेंडूला पिच वरती किती टर्न आहे, चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू ला गती येते की चेंडू धीमा होतोय काय, त्यांना थोडस कानमंत्र दिलंय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. नो बॉलचा फायदा उचलणे अतिशय गरजेचं होतं. नो बॉल या ठिकाणी नो बॉल घोषित केलं पंच गिरीश कोलकाने यांनी. 14 बॉल 29 पाहिजे. दरम्यान पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये लॉंगांच्या दिशेने चेंडू अडवला जातो. निर्धाव होतो चेंडू. तर आपण चर्चा करत होतो की टीम मीटिंग ही नक्कीच झाली पाहिजे. दरम्यान चेंडू जातोय एक रन. जाहीर क्षेत्रामध्ये पंचाचा सिग्नल होतो. 1 धावा. 1 धाव्यानिशी धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 3 षटकांनंतर 1 बाद 36. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्र कोणतेही असो, खाजगी क्षेत्र असो किंवा राजकारणाचे क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये ही चर्चा मात्र झाली पाहिजे. टीम मीटिंग झाली पाहिजे. दरम्यान टीम सेक्रेटरी बोलली होती की टीम मीटिंग ही दोन्ही कर्णधारांमध्ये झाली होती या आधीच्या. दरम्यान यानंतर सामना होणार यंग बॉय जांबारी नंतर विठ्ठल रखुमाई. या दोन्ही सामन्यामध्ये यानंतर सामना होणार आहे तो एन्जॉय जांबारी वर्सेस विठ्ठल रखुमाई. मॅच नंबर 3 असं सांगा. मॅच नंबर 3. 36 धावसंख्या आहे 36. एक गडी बाद झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 64 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 28 धावा पाहिजे असतील ते राधाकृष्ण संघासाठी. दरम्यान पंच केला जातो. सुरेख क्षेत्ररक्षण, खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार मात्र टाळा व्हायलाच पाहिजे. खेळाडू कोणत्याही संघाचा असून दे, प्रेक्षक मात्र त्याला दाद देतो. हे भारतीय प्रेक्षकांचं एक वैशिष्ट्य आहे. दरम्यान कोणत्याही संघाचा क्षेत्ररक्षक असू दे, खेळाडू असे, ही दाद मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षकाला दिली जाते, खेळाडू दिली जाते. दरम्यान कर्णधार आहे बॉलिंग मार्कवर. दरम्यान चेंडू होतो सीमा पार. या 4 धावांनिशी धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 40. निर्धाव होतो चेंडू. सुरेख सामना पाहायला मिळतोय या स्पर्धेतील. दरम्यान निर्धाव होतो चेंडू. धावसंख्या स्थिर राहते 40 आकड्यावर. दरम्यान खरोखर सुरेख वैभव संघाचा कर्णधार आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आला होता वैभव आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय. धावसंख्या आहे ती स्थिर 40 आकड्यावर. खरोखर सुरेख गोलंदाजी, खरोखर वैभवाची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 3 चेंडू निर्धाव फेल करते वैभव याने. धावसंख्या स्थिर आहे ती 40 आकड्यावर. आता धावा पाहिजे असतील ते या षटकातील शेवटचे चेंडू. 7 चेंडू आणि 24 धावा. खरोखर सुरेख फटका पाहायला मिळतोय. याच चेंडू होता.
सामना घेऊन आलो होतो आपल्या भेटीला राधाकृष्ण विरुद्ध यंग बॉईज जांभोरी संघामध्ये. या 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना गोलंदाजी मारतो राजेश दरम्यान थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मात्र मिळते. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. आता स्ट्राईक मिळते ती अभिज्ञाला. अभिज्ञा व्यक्ती करतोय 5 चेंडू मध्ये 2 धावसंख्येवर. खरोखर सुरेख फटका लॉंग लेन चेंडू होता. लॉंगच्या दिशेने चेंडू पंधरा. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. या 4 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 53. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. अभिज्ञ त्यांना नेटवर्क नसेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. दरम्यान यंग बॉईज जांभारच्या बाजूने हा सामना झुकतो. विजय होतो यंग बॉईज जांभारी संघ. अभिनंदन. आता हे कर.